हे एक पळी तेल टाकलं मी आधी. सात आठ मिरच्या हिरव्या. तेल गरम नाही झालं ना म्हणून मिरच्यांना पटकन हे नाही आलं. तळल्या मिरच्या पटकन. अशा पद्धतीने साबुदाण्याची खिचडी खूप मऊ होते. आणि हे 2 बटाटे आहेत, बारीक कापून घेतले, चांगले धुवून घेतले 2 पाण्याने. हे बटाटे टाकते. आता गॅस थोडा कमी करायचा आणि तेलामध्ये कमी गॅसवर बटाट्यांना चांगलं शिजू द्यायचं. 2-3 मिनिटं झाकून ठेवते. आणि हे साबुदाणे मी रात्री भिजत घातलेले. हे बघा कसे मऊ भिजलेले आहेत, मस्त छान असे मऊ झालेले आहेत. रात्री साबुदाणे भिजत घातले ना तर काय होतं, साबुदाण्याची खिचडी एकदम नरम आणि छान होते. दोन 3 मिनिटं झाले. बघू बटाटे शिजले का. शिजले बटाटे, छान मऊ झालेले. आता त्याच्यामध्ये ही साबुदाणे घालते. मी 1 पावला जास्त घातलेले साबुदाणे, थोडे 1/2 किलोला. कारण आम्हाला ना नाश्त्याला साबुदाण्याची खिचडी खूप आवडते म्हणून. शेंगदाण्याचं कूट. आणि चवीनुसार मीठ. आणि याला आता चांगलं मिक्स करून घ्यायचं. थोडा गॅस फास्ट करूया. ओ सॉरी, सांडलं खाली. आणि याच्यामध्ये मी पहिले थोडं कमी तेल टाकलेलं बटाटे शिजण्यासाठी. आता थोडं आजूबाजूतून मी तेल सोडते. तुमची इच्छा, तुम्हाला एकदम तेल टाकायचं तर तुम्ही एकदम टाकू शकतात, नाही तर नंतर थोडं टाकायचं तर नंतर तेल टाकल्यावर काय होतं, साबुदाणे खूप मऊ होतात. तर मी अशा पद्धतीत असं नंतर थोडं तेल घालते वरून खिचडीमध्ये.
आणि काही काहींना तेल कमी लागतं, मला साबुदाण्याच्या खिचडीमध्ये थोडं तेल जास्त लागतं. हे बघा किती छान आलेली आहे खिचडी. अजून तळण्याची बाकी आहे ती. त्याचा साबुदाण्याचे कलर बदली झाला ना साबुदाण्याचा, आता पांढरा पांढरा दिसतोय ना कलर. थोडा असा पाण्यासारखा कलर झाला ना, मग साबुदाणे पूर्णपणे होतात. हे बघा आता साबुदाण्याचा कलर बदली होतोय हळूहळू. फास्ट गॅसवर परतवायचे म्हणजे त्यांचा कलर छान येतो, खिचडीला पण कलर मस्त येतो. आता मी 1 मिनिट असं झाकून ठेवते याच्यावर, म्हणजे छान फुलणार ते. आणि थोडा गॅस मीडियम करते. तर चला बघूया नंतर. बघा किती छान अशी मऊ खिचडी झालेली आहे. मस्त मऊ खिचडी झालेली एकदम, आणि सुट्टी सुट्टी मोकळी मोकळी झाली मस्त. एक एक दाणा असा मोकळा मोकळा येतो छान.